फ्रेंड्स, एके रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे अंडा कढी। त्यासाठी मी इथं अंडे घेतले आहेत, अंडे बॉईल केले आहेत मी आणि छिलके काढून घेतले आहेत। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू। तर मी इथं हे टोमॅटो आणि तीळ दोन्ही फ्राय करून घेतलं आहे, म्हणजे थोडंसं भाजलं त्याला आणि थोडंसं तेल टाकून। तर याचा आपल्याला पेस्ट बनवायचा आहे आणि बाकी मसाले आणि रेसिपी तर आपण सुरुवात करू। ऑइल थोडंसंच घेतलं आहे आपल्याला, अंडे पहिले फ्राय करून घ्यायचे। तर अंड्यावरती मी असा हलकासा कट मारणार आहे आणि हळद मीठ आणि थोडंसं लाल तिखटमध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। ओके, तर मी इथं घालणार आहे मीठ, थोडंसं लाल तिखट आणि अगदी थोडीशी हळद। आपण याच्यामध्ये आता ना अंडे टाकून घ्यायचे, तर पूर्ण नाही। याला आपल्याला मिक्स करायचं थोडंसं। इथं मी 2 अंडे बाजूला काढले आहेत आणि हे जे आहेत एवढेच फ्राय केलेत। बाकी अंडे आपल्याला त्याच्यात ते 2 नंतर टाकायचे आहेत भाजीमध्ये। तर आपले अंडे फ्राय झाले आहेत, आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तर आपल्याला याच कढईमध्ये तेल घालायचं आहे। हे इथं मी तेल घेतलं आहे, आपल्याला याच्यामध्ये जिरा घालायचा आहे आणि दालचिनी आणि तेजपत्ता टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे। याला मिक्स करायचं आहे चांगलं आपल्याला आणि हलकासा लाईट ब्राऊन कलर होऊ द्यायचा आहे कांद्याला। तर कांदा आपला हलका लाईट ब्राऊन झाला आहे, आपल्याला याच्यामध्ये अद्रक लसूणचं पेस्ट घालायचं आहे। हे मी अर्धा चम्मच घातलं आहे, अद्रक लसूणचं पेस्ट। त्यानंतर आपण जो पेस्ट बनवला होता टोमॅटो आणि तिळाचा, तो पेस्ट घालायचा आहे याच्यामध्ये आणि मिक्स करायचं आहे चांगलं। याला पण तेल सुटेपर्यंत आपल्याला याला मिक्स करत राहायचं आहे। तर याला तुम्ही बघू शकता तेल सुटलं याला। आता आपल्याला याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत। यामध्ये थोडं लाल तिखट घालायचं आहे आपल्याला, थोडासा धना पावडर घालायचा आहे आणि हळद आणि मीठ घालायचं आहे। त्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। मी वरतून थोडीशी काश्मीरी लाल मिरची घातली आहे याच्यामध्ये। हे तर मी थोडासा गरम मसाला पण घातला आहे। मिक्स करायचं याला पण चांगलं। तर या मसाल्याला तेल सुटलं आहे। आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। इथं मी थोडंसं पाणी घातलं आहे, तुम्हाला हवं तेवढं ग्रेव्हीला पाणी घालू शकतात। याला चांगली उकळी फुटू द्यायची आहे, एक मिनटासाठी थोडंसं बॉईल करायचं आहे आणि मग नंतर आपल्याला जे उकडलेले अंडे होते ते घालायचे। तर आपल्याला कवर काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये जे अंडे आपण फ्राय केले होते ते टाकून घ्यायचे। जे मी 2 अंडे घेतले होते ना, ते आपल्याला याला ग्रेड करून यामध्ये घालायचे। तर आणि याला एक 5 मिनिटासाठी कवर करून ठेवायचं आहे। खूप छान लागते अशी रेसिपी। मिक्स करायचं याला चांगलं। हे 2 ते 3 मिनिटासाठी किंवा 5 मिनिटासाठी आपण कवर करून ठेवतो। सो फायनली माझी रेसिपी रेडी झाली आहे, तुम्ही बघू शकतात। खूप छान लागते अशी रेसिपी, एकदा बनवून नक्की ट्राय करा। सो फायनली माझी रेसिपी रेडी झाली आहे, तुम्ही बघू शकतात। खूप छान लागते ही रेसिपी, नक्की ट्राय करा। रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।